Complaints have surged against the behavior of the pay parking contractor and his staff at the Mapsa Municipal Market, leaving both visitors and merchants distressed. Instances of arrogance, verbal abuse, and intimidation have marred the atmosphere, prompting the Mapsa Merchants Association to intervene. The Mapsa Merchants Association has lodged a formal complaint with the Mapsa Municipal Council, citing the high-handedness of the parking contractor and his staff. According to market shop owners, the contractor's disregard for scheduled gate timings has caused confusion and inconvenience for market goers and merchants alike. The behavior exhibited by the parking contractor towards the general public is unacceptable. Negligence in gate timings disrupt market operations and reflects poorly on management. The merchants also highlighted the chaotic parking of two-wheelers nearly the entrance, obstructing customer movement. Shop owners also expressed concerns over reported instances of overcharging, stating, "Visitors have been subjected to exorbitant fees, tarnishing the market's reputation." Big plots for sale from 1,000 to 20,000 square meters at Mapsa, Menkurem and Dhargal. Contact Big Tycoon. क्या हुआ था यहाँ पे पार्किंग का? मैंने बताया जैसे कि ये आप जैसे गाड़ी लेकर जा रहे हैं, मैंने बोला कि सर 2 मिनट रुक जाए। इसके बाद वो बॉडी मारे, बॉडी मारने के बाद मैंने फिर वो गाड़ी वो सर रुके गाड़ी, फिर 2 मिनट रुके, फिर 2 ही मिनट के बाद वो ट्रैफिक जाम लगा। उसके बाद बॉडी मारे, बहुत कुछ बोल रहे हैं, माँ बहन पूरा बोल रहे हैं। यानी वो गाड़ी पार्क कर रहा था? हाँ नहीं, गाड़ी मतलब उधर से निकल रहे थे, पार्किंग किया था गाड़ी? हाँ पार्किंग लगाने आ रहा था। और वो गाड़ी उधर से जैसे ही थे गाड़ी। हाँ, बाद में तू पार्किंग पैसा मांगने गया? नहीं, पार्किंग पैसा नहीं मांगने गया। हाथ पे मारा कि गाल पे? इधर मारा। ओके, अकेले थे? अकेला थे। आदमी 20 बजे शाम को टाइम है, अपना ट्रैफिक जाम लग रहा था, ट्रैफिक जाम कर। कितने बजे, क्या टाइम था सर? मैम 5:30 बजे बाद। उसके बाद बस कुछ नाही, इसके बाद पोलीस कंप्लेंट हुई। आपने कंप्लेंट किया? आम्ही तुमका बरे पार्किंग दिता आणि तो आमचा ऐकना, आमकाच दादागिरी दाखवली त्यांनी आणि आमच्या म्हणजे इथले मुन्ना पुढे तो मारपा गेलो? हा, सरळ मारतो. किती कारण ना काय ना भाई, सरळ टॉपिक आणू. किती कारण काय ना, म्हणजे फाटल्यान त्याच्या ट्रॅफिकूय जातली. जिथे ट्रॅफिक मास्ती, आम्ही त्याका म्हटले क्लिअर करून दिला भाई, मास्ती राव. उतरलो आणि सरळ मारून चालू केलं. आणि आमका किती म्हणता तुमचो पात्राव कोण इच्छा, आम्ही कोण करा, आम्ही गोवेकर, आम्ही हांगासरचे, आणि तुम्ही आमका दादागिरी दाखयता. आमच्या ओनर आमका पहिली सांगितलंय, आमका दादागिरी किती करपाची ना, जे किती करपाचे ते संयम ते शांततेनं जो कार्यक्रम आमका पार पडपाचो असे आमच्या ओनर सांगलं. तसे आम्ही डेली कर्तव्य करता. ओके. पार्किंग खंयच्या रस्त्यार केल्ली? पार्किंग हांगासर साईबाबा मंदिर आणू त्या सायडीन, त्या माझ्या झाडाच्या सकट. किती पैसे किती मागोंक ना, डायरेक्ट मारपान चालू केलो. आणि तो आमकां तसे पैसे ऑलरेडी आम्ही किती 2 तासा वयर 20 रुपीज घेता आणि अख्ख्या दिसाचे 50 रुपये, म्हणजे 5 तासाचे 50 रुपये घेता. तो आमकां 20 रुपीज दिता, आणखी तो वयता. अख्ख्या दिसाचे 20 रुपये दिता आणि वयता तो. इतकेच. काल केन्ना घडली? 19 तारीख 4:30 सुमाराने घडलेली. हा घोड्यानंच असलेलो. हे गेटीचं टेंडर निघालं होतं, त्या गेटीचं टेंडर निघालं होतं आणि टेंडर कोणातर्फे? म्युन्सिपाल्टीतर्फे टेंडर निघालं होतं. अच्छा, म्युन्सिपाल्टी सांगितलं गेटी घालायला? हा, गेटी घालायला म्युन्सिपाल्टीने सांगितलंय. टेंडर निघालं होतं, त्या टेंडर प्रमाणे ह्या गेटी घालून घेतलेल्या आहेत. 2 गेटी? हा, दोन्ही गेटी घातलेल्या. पहिली गेट कशामुळे? दोन्ही पण गेटी त्याच टेंडरमध्ये, दोन्ही पण गेटीचं कोटेशन घेतलं, टेंडर फॉर्म भरून ते टेंडर घेतलं आणि टेंडर घेऊन ह्या दोन्ही गेटी घातलेल्या आहेत. अच्छा, एक गेट आहे अपंगामुळे? कुठले गेट अपंगामध्ये? ह्या दोन्ही गेट घातले आहेत. पब्लिकला जायसाठी तिथं पेस ठेवलेला आहे. मग तिथून पब्लिक जाणार आणि ह्याचं टायमिंग आहे 9 ते 1 वाजेपर्यंत आणि 1 ते 7 असं ओपनिंग करायचं टायमिंग आहे. मला एक सांग, तू आता पार्किंगचा कॉन्ट्रॅक्ट घेतलाय ना, तुझं मार्किंग कुठे आहे आणि तुझं बोर्ड कुठे आहे? पार्किंग कुठे आहे? एक मिनिट मला संपला नाही. रस्त्याचं काम सुरू आहे. अंडरग्राऊंड कशाला घेतो? मी पार्किंग घेतलं. एक मिनिट मला माहिती बोलू नाही. ह्या दोन्ही ह्याचं पार्किंग मी घेतलंय. काम सुरू झाल्यापासून आम्ही पार्किंग घेतलेलं नाही आहे. आम्ही तसं पत्र टाकलेलं आहे. मला शान्या म्हणू नका, माझं नाव आहे प्रशांत नाईक. माझं शान्या नाव नाही आहे. तू हे आताच सांगतं इथे तोडलंय म्हणून, याच्यापूर्वी तुझं बोर्ड कुठे आहे?
बोर्ड कुठे आहे? मी पार्किंग घेतल्यापासून इथं रस्त्याचं काम सुरू आहे. अंडरग्राऊंड जे इलेक्ट्रिक बोर्डाचं काम सुरू आहे, अंडरलाईन आतून टाकायचे केबल, ते काम सुरू झाल्यापासून काय त्याच्यामुळे ते पार्किंगचे पट्टे बी गेले आणि नो पार्किंगचे बोर्ड लावायचे होते. जिथं जिथं लावायचे होते, ह्या गेटला लावायचे, त्या गेटला लावायचे होते, पण रस्त्याचं काम पूर्ण झाल्याशिवाय ते लावता येत नाही म्हणून आम्ही लावलेलं नाही. बरं, मला एक सांग, तुमची अपंगची पार्किंग कुठे आहे? ते मला हँडिकॅप पार्किंग कुठे आहे? पार्किंग ना त्याचं काम एक मिनिट, तू आता काय ऐक रे देत नाही म्हटलं. मी एक व्यापारी आहे, मी रोज पैसे देऊन गाडी लावतो. हा बघा, हा व्यापारी आहे बघा. काय तू चुकीची माहिती का देतो मीडियाला? व्यापारी पैसे देत नाही, व्यापारी पैसे तेवढेच पार करतो. व्यापारी जो आहे तो व्यापारी कोण आहे ते आम्हाला कळत नाहीये. ज्यावेळेला व्यापाऱ्यांची आमची बैठक होईल त्यावेळेला व्यापाऱ्यांनी आमच्याशी बैठक करावी आणि बैठक करून त्या बैठकीमध्ये ठरवायचं आहे की मासिक पास किती ठरवायचा आहे. त्या दिवशी तू एका कस्टमरने कंप्लेंट केली की तुम्ही 2 व्हीलरचे 20 रुपये घेतले म्हणून. 2 व्हीलरचे 20 रुपये घेताच येत नाही. त्या तिकीटवर पण घेतलेले आहे सर. तिकीटवर लिहिलेलं आहे की 2 व्हीलर 10 रुपये आणि 4 व्हीलर 20 रुपये. आम्ही तिकीटवरच लिहिलेलं आहे. टायमिंग वगैरे लिहिलेलं असतं सगळं आहे सर. अच्छा. सगळं टायमिंग वगैरे टाकलं. आणि जो विषय तुम्ही म्हटला काय रस्ते वगैरे सगळे हे केलेले आहे, आम्ही तसं म्युन्सिपाल्टीला पत्र दिलेलं आहे की ताबडतोब कसं आहे आमचं नुकसान व्हायला लागलंय. तोपर्यंत तुम्ही पैसे घेऊ नका ना. आम्ही घेतच नाही सर. काय कुणी मग माणसं का असतात तुमची इथं मार्केटमध्ये? मार्केटमध्ये म्हणजे त्या साईडची जी लाईन आहे तिकडे आमचं तो ह्या साईडला मार्केटमध्ये माणसं नसतात तुमची? नाहीत माणसं. अच्छा. तर त्या साईडला जे पार्किंग आहे त्या साईडला आम्ही घेतोय आणि टॅक्सी स्टँड आणि चनाभट्टी आणि ही जी लाईन आहे कुठली आपली चनाभट्टी आणि ह्या लाईनीचे तुम्ही पार्किंग पैसे घेत नाही? इकडचं चालू आहे. रस्ता पूर्ण करून द्या म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे. आम्ही रस्ते पूर्ण करून द्या, लोकांना सुविधा द्या आणि त्याच्यानंतरच मग आम्ही पुढे पार्किंग गोळा करतो. अशा पद्धतीने आम्ही 2-3 वेळा पत्र आम्ही जेके वाईन परून ही पूर्ण लाईन तुम्ही पैसे पे पार्किंग घेत नाही कोणाची? जेके वाईन तो जो आडवा रस्ता आहे तिथं आम्ही पार्किंग घेतोय का तर तिथं रस्ता वगैरे पट्टे वगैरे मारले त्या साईडला. जो इकडनं जे अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक बोर्डाने जे केबल टाकण्यासाठी जे हे केलेले आहे लाईन त्याचे पैसे त्याचे आम्ही पैसे घेत नाही. आम्ही त्या पद्धतीने त्यांना पत्र दिलं आणि ताबडतोब काम सुरू करा म्हणून सांगितलं. अच्छा. आता मला एक प्रश्न आहे की जर गेट ही ओपन ठेवली तर तुम्हाला काय ऑब्जेक्शन असणार? आता सर सांगतो बघा, गेट जर ओपन ठेवली तर जे आम्हाला पैसे जे पे पार्किंगचे आम्ही जे टेंडर घेतले त्याप्रमाणे आम्हाला पैसे गोळा होत नाहीत. सगळे गेटीच्या ह्या साईडला जे विषय आहे काय ह्या साईडला ते पार्किंग नाही म्हणतात. त्याच्यामुळे पूर्ण सगळ्या गाड्या गेटीच्या ह्या साईडच्या गाड्या तिकडे लावतात आणि पार्किंगचे पैसे इथं नाही म्हणतात. हा पार्किंग एरिया नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला पार्किंग गोळा करायला अडचण होते. त्याच्यामुळे गेट घातल्यामुळे थोड्या तरी गाडीचं आम्हाला पार्किंग मिळावं. ह्या की जो आता हांगा एक तुम्ही पळयता आसतले हांगा जो पार्किंग घेता पळय तो पार्किंग कॉन्ट्रॅक्टराचे आमी आयज हांगा तुमकां सांगपाक जमला. तो इतको आमकां सगळ्या लोकांक आनी आमकां सतयता पळय ते तुमकां सगळें सांगता आमी. प्रत्येक दिसा आमच्या कडेन व्यापारी संघटने कडेन कस्टमरांचे आनी आमच्या व्यापाऱ्यांचे कंप्लेंट येता तेजे कडेन की तो सारके थंय पार्किंग पैसे एक्स्ट्रा घेता, सारक्यो गाडयो लायना. आतां हेच पळय आतां ही गेट तेणी घातला पळय, आतां ही तुम्ही मातशें दाखयात पळय. हांगा पळय डबल पार्किंग केला सगळे. लोकांची एंट्रीच तेणी मार्केटान येवपाची बंद केला. आतां हांगा गाडी अश्यो लायल्या लोक येतले कशे? लोकांक चलोंक सुद्दां मेळना. एक तर मार्केट सगळें फोडला आनी भितर तेणी अश्यो गाडयो लायला घेतला पळय. आतां कितें जाला, आमी कितें सांगलेलें म्युन्सिपाल्टीक पयलीं तुमी रोडाचें काम करा, मागीर पार्किंग कॉन्ट्रॅक्टर अपॉयंट करा. आतां हेजे दिसान दीस हेजे कितें जाला, दादागिरी वाडत आसा. आतां काल एक इन्सिडंट जालो. काल तेणी आमच्या एका व्यापारी बंधूचेर अशें एक एलिगेशन केलें की तेणी आपल्याचेर हात उखललो आनी आपल्याक कितें कितें म्हटलें म्हणून. पण आमी आयज CCTV फुटेज चॅक केली. त्या व्यापाऱ्यान ताका कांयच हात तेजेर उखलूंक ना. तेजे फक्त आय कार्ड तेणी पळोवपाक घेतलेले. आय कार्ड पळयले आनी तिका सांगलें आय कार्ड तुजें हांव कोण व्हरता आनी तूं आपल्या कडेन बरो बिहेवियर करिना म्हणून तूं तुजे मॅनेजराक घेवन आपल्या शॉपार यो. इतकोच इन्सिडंट जाल्लो. पण काही जो कॉन्ट्रॅक्टर आसा पळय तो आनी तेच्या वयर कोण आसा खबर ना आमकां, तेंच्यांनी मेळून व्हडलो इश्यू केलो बेश्टो गरज नासतना आनी तेजेर FIR लॉन्च करपाचे, मिडिया घालून तेजी बदनामी करपाची अशें षडयंत्र आसला. तेजो आमी निशेध करता. ऑलरेडी काल मिडियाचेर तुमी आयकलां आसतलें. तशें इन्सिडंट जावूंकच ना तो क्रिएट केलो आनी म्हापसा व्यापारीचे आमी व्यापारी आहा पळय तेंचें नांव पिड्ड्यार करपाचें कारस्थान हे कॉन्ट्रॅक्टरान, तशेंच तेच्या वयर कोण आसा जाल्यार आमकां खबर ना, तेंच्यांनी हे केला असो आमचो आरोप आसा. आमी हेजो निशेध करता. त्या खातीर आमी सगळे व्यापारी जमला. आमी त्या आमी तो आमचो मर्चंट आहा पळय तेच्या फाटसून फूल सपोर्ट आमी तेका जाहीर करता. 19 तारीख सांजचे 5 सुमार हांव गाडी घेवन हेज्या फाटल्या लिमींतल्यान हांव असो येतालो. येलो बी आनी ऑपोजीट डायरेक्शनान रवी म्हणटा पळय त्या भुरग्यान जो कामाक आसा तेच्या कडेन
तेणे गाडी दुसरी धाडली आणि ती लेडी ड्रायव्हर आसली आणि माझ्या फाट्यान ऑलरेडी आनीक 4-5 गाडयो आसल्यो. सो अशें जाल्या कारणान की तेणे गाडी धाडपाक आनी दोनूय सायडीच्यान ब्लॉक आसल्या कारणान गाडयो सुटना जाल्यो कश्यो. सो हांवें ताका कितें म्हणलें, तूं गाडी तिका फाटी घेवंक लाय. म्हाजी मिसीस देवली, मिसीसीन सांगलें ताका तूं मातशी ताका फाटी घेवंक लाय. सो तेणें फाटी घेवंक ना, कित्याक तिका ती न्यू ड्रायव्हर आसली लर्निंगाचेर. सो मागीर मिसीसीक म्हणलें तूं म्हाजी गाडी चलय आनी हांव तिची गाडी तिका रिवर्स काडून दिता. रिवर्स बी तिका काडून दिले हांवें आनी हांव म्हाज्या गाडये कडेन येयलो. बायलेन गाडी घातली जाग्यार आनी येयलो हांव तेज्या कडेन आनी तेजें ID कार्ड घेतलें आनी ताका सांगलें की तूं यो शॉपार आनी तुज्या मॅनेजराक शॉपार धाड. हेणें कितें केलें, हो डायरेक्ट लेडी कॉन्स्टेबल घेवन म्हाज्या शॉपार येयलो आनी तिणें सांगलें की म्हाका तूं आतांच यो म्हणून. डायरेक्ट शॉपार येवन डायरेक्ट अशें सांगता की तूं शॉपार यो म्हणून. तशें जायना न्ही तें, म्हाका कस्टमरूय आसले आनी थंय म्हाजी अशी लज जाली की हांवें जें काम करूंकच ना तें काम हांवें केलां म्हणून म्हाजेर हें घातलें. म्हाजे कडेन ऑलरेडी फुटेज आसा सगळी की हांवें तें करूंक ना, हें हांव तुमकां मागीर दिता. पार्किंग जेन्ना चालू आसलें हांगासर काम चालू आसा ताका लागून तुमी 4 व्हिलर घेवन भितर येयले. भितर येयना फुडें गर्दी आसली, तेणें तुमकां म्हटलें की आपूण तुका सारको जागो दिता, तूं पार्क कर. हे तेचे कांय आयकनासतना तुमी डायरेक्ट गेले आनी ताका अपशब्द गाळयो घातल्यो आनी मारपाक सुरवात केली अशें तेंचें म्हणणें. हांवें तशें बॅड वर्ड्स ताका कांयच दिवंक ना. हांवें जस्ट गाडी पार्क केली, जेन्ना जे सगळें जालें गाडी हांवें पार्क केली ऑलरेडी आनी हांव येवन तेज्या कडेन तेजें ID कार्ड घेतलें आनी ताका सांगलें की तूं तुज्या पात्रांक शॉपार धाड, हांव तेज्या कडेन उलोवंक सोदतां. आनी अशें तो विकान 2-3दां तरी म्हाज्या कडेन शॉपार येता, म्हणजे म्हाजे मिसीसे कडेन येता आनी खुबूसांव करता. येवन ताका सतयता दुकानार, तूं गाडी हांगाच लाय थंयच लाय. आपुणूच पार्किंग दिता आनी हांगासरली काड हें कर तें कर म्हणटा. म्हाजे कडेन तोय प्रूफ आहा, तो दुकानार येवन म्हाका त्रास करता. तो अशें कितें तुमी ताका धमकी दिली, तूं जर कंप्लेन करशी जाल्यार तुका कितें उगडो करून मारतलो आपूण शकुंतला कडेन? ना, म्हाका कित्याक पडला तेजें करूं कंप्लेन. तुमचे कडेन हे बद्दल कितें प्रूफ वगैरे आसा? म्हाजे कडेन सगळे प्रूफ आसा. मागीर तेंच्यांनी कंप्लेन केल्ली कोणें? तुम्ही आनी कितें कावंटर कंप्लेन करतले? कावंटर कंप्लेन म्हाका कावंटर कंप्लेन नाका. म्हाजी नांवाची जी घाण जाल्या पळय अलंकार ज्वेलर्स, तेणें खरें म्हाजें दुकानाचें नांव घेवपाचें न्हय, कळ्ळें तुका. हांवें जर तर कितें केल्लें न्हय जाल्यार तेणें म्हाका येवन मेळपाचो पर्सनली आनी म्हाका येवन सांगपाचें की बाबा तुवें अशें अशें केलां, कित्याक केलां. तो डायरेक्ट येता आनी म्हाजेर अटॅक करता, पुलिसाक घेवन. ते बी लेडी कॉन्स्टेबल स्पेशली हो वर्ड यूज करता. लेडी कॉन्स्टेबलाक तूं डायरेक्ट हाडप म्हणजे इट इज नॉट गुड. दिस इज समथींग एल्स. तुम्ही समजू शकता कितें तें. लेडी कॉन्स्टेबल कितें पिंक फोर्स आपयल्ली ताणें. दोन लेडी कॉन्स्टेबल येयल्ली. तिणें म्हाका सांगलें तुमी आत्ताच्या आतां या. म्हाका कस्टमर आसलें, म्हाज्या कस्टमरा फुड्यान म्हाका तिणें डायरेक्ट लस केली. अशें आसा. तुमी पळोवंक शकता ऑलरेडी बाजाराची वेवस्था कशी आहा ती. बाजार अजून मेरेन सारको जायना. हेका कितलो तेंप जालो असो पडलेलो आसा. वाटेंच्या तर गाड्यो लागलेले असतात आणि हे गाडी लागून उपकारना म्हणून आम्ही पार्किंग सुरू केल्ली. पार्किंग आम्ही एका लागून सुरू करूं ना की तुमकां रेव्हन्यू गोळा करपाक. आयज सध्या तेच चल्लां. पार्किंग नांवान तरी हांगासर थैमान घातला. आयज सोप्याची हीच परिस्थिती आसलेली. आयज सोपो घेवपाक बाजारांत कोण तयार ना. हे अव्वा सव्वा रेटीन सोपो दिवंक सोदता सारकें एस्टिमेट काडी नासतना. आनी आयज तो सोपोय कोण घेना म्हापशा मार्केटांतलो. पार्किंग कोण घेना. हो खंय तरी कोल्हापूर धरून हाडला पार्किंग वालो आनी ताका हांगासर बसयला वा तुजें आमचें कितें. आनी ते रिसीट दाखयल्या उपरांत रिसीटीचेर तुका पार्किंग टेंडराचो उल्लेख ना, कोणी टेंडर दिला उल्लेख ना, कॉन्ट्रॅक्ट म्युन्सिपल ऑफिसर रिस्पॉन्सिबल कोणा तेजें कांय बरयल्लें ना. कोणा कडेन कंप्लेंट करपाचें हांगासर खंय नोटीस मारलेली काय दिसना. फक्त एका एकूच दिला आदेश की पैसे एकठी करा लोकां कडल्यान. तितले पैसे घेवया, कशे तरी पैसे करून हाडात. तो आपले सोडयता, कोणाक पावोवपाक जाय पावयता आनी मागीर तो कितें करता बाजाराची वाट लायतात. आतां थंय नो पार्किंग बोर्ड आसा, तो तुमकां घेवपाक रायट ना. तरी ते लोकां कडेन झगडटान दसून ते 10-20 रुपया कितें तरी घेता. लोकूय झगडटा तांचे कडेन. हेजेर हांगा तुजें काम चालू आहा, काम कंप्लीट जायना तुमी पार्किंगाचे पयशे घाल्ले घेता. दुसरे हांगा पयल्या तुवें पळय डिसेल्टिंग जावंक ना, फातरी काडूंक ना, बजेटरी हेंचे अलॉटमेंट फेल जाले, हेंचे फायनान्शियली फेल जाली, ही म्युन्सिपालिटी बेकारी जाली. हेंचे पयशे ना. आतां एक खोळयो उसळतलो कोण, डिसेल्टिंग कोण करतलो. आतां पावसान तुमी आतां हे फ्लड्स तुमीच आनी एकदां येवन फ्लड 2-3 म्हयने फ्लड्स तुमी पळोवचे पडटले हांगा. कित्याक ऑलरेडी सगळें भरलेले आहा, माती भितर गेलेली आहा. म्युन्सिपालिटी मेंटेनन्साक म्युन्सिपालिटी फेल जाल्ली आहा. म्हणजे कांयच जायना. तुमी सुद्दां मिडिया पळयता, तुमी बाजार म्हापशेकारूच न्हू.
पण काय जायना आता तर तणाच्या कोणाकडे 10 रुपये तणे घेवपाक गेल्यार तेमकां 20 रुपये दी तो म्हणटा तुझे तणे कित्याक घेवंक जाय आनी फॉरेनर तेच म्हणटा हाव दिस पॉसिबल काय म्हणटा 10 रुपीज पीनट्स चार्जिंग 20 रुपीज पार्किंग काय म्हणटा तो फॉरेनरूय बंद जाले फॉरेन दिसता फॉरेनरूय येना त्या कलांगूट अंजुना भागात थंय खंय वचून आपले आपले सामान घेता विकते बाजारान म्हणटा तो गिरायक येवपाक जाय तसो मालूय येवपाक जाय माल आतां आमचे 5-6 जाणांचे रिक्षा आसा रिक्षा गाडयो भितर येवपाक मेळना कितें आसा तो म्हणटा णवां पयलीं माल हाडा 9 पयलीं आमचो मालूच रेडी जायना पाव म्हणटा ते 9 जाता 7 जाता ताका 11 पाव वाडपाक जाय पण आमची पुरणपोळी ज्यो आसा त्यो 11-12 रेडी जाता त्यो सकाळी 8-9 रेडी जायना त्यो भितर हाडपाक जाय तो भितर हाडपाक मालूच मेळना हेच मेळना रस्तोच मेळना दुसरी गजाल कितें जाता सप्लायर आमचे जे सप्लायर आसा जे मडगांवच्यान येता पेडण्याच्यान येता सगळे सप्लायर तेंच्यो गाडयो लागपाक जाय तेंचो माल भितर पावपाक जाय आतां ह्या एंडा पासून त्या एंडा पासून खूब डिस्टन्स आसा त्या डिस्टन्स पर्यंत ताका माल हाडपाकूच मेळना वॉटर मिनरल वॉटर आसा बाकीचे आसा सेकंडली हँडिकॅपाच्यो गाडयो पयलीं आमच्या मार्केटान सरी 4 हँडिकॅप येतात कितल्या वर्साच्यान येता ते आतां खूब वर्साच्यान हँडिकॅप येता तो कितें करता तो देवाना तो गाडी येता माणाच्या समोर गाडी उबो रावता आनी आमी आमचो सेल्समॅन तेजे कडेन धाडटा सेल्समॅनाक तेजे कडेन धाडटा आनी ताका कितें जाय तें पयशे हाडटा आनी सामान तेजे कडेन पावयता ही अशी कितली वर्सां चालू आसा आतां हे गेट घातलेले हे 5 जे हँडिकॅप आसा कितें तांकां भितर येवपाक वाडूच ना बाजारान म्हणटा ते हँडिकॅप गाडी येवपाकूच जाय न्ही कंपल्सरी सगळ्या आतां गव्हर्मेंट ऑफिसान हँडिकॅप गाडी वयची पडटा आतां हँडिकॅपाक येवपाचें बंदूच जालें हांगासर म्हाजे सप्लाय मडगांवच्यान येयले तांकां हांगासर त्रास जाता आमी नो टायमींग दवरला पूण तो 10-15 मिनटां पयलींच बंद करता आनी समज 9 तुमी पावले सर आनी ताका सांगलें मातशी चावी दी जाल्यार तो चावी दिवपाक रेडी जायना आनी एक तेसो तो टोल वालो आसा जाणटोसो तो सकाळी कॉप मारूनच थंय आसता परत 11-12 तो म्हाज्या माणा समोर वता पिटरा कडेन आनी परत 1-2 मारता आनी परत येता आनी ताका चावी तेज्या बोल्सान आसता पूण तो चावी दिवपाक रेडी ना